जन्माय बोलिया देख करा देहाचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक होणे वाचे ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा शेषवर्वता झाली सीमा वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक होणे वाचे नाम तारक त्रिभुवनी म्हणे नाम या चिंतनी वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक होणे वाचे विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथम वरम पुंडरीकाय दातं मुनीन्द्रः समागततिष्ठतमानन्दकरं परब्रह्मलीनं भजे पांडुरंगाकारो भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी श्री संचार शुक्लम ब्रह्म विचार सार परमात्मा जगदव्यापिनी विना पुस्तकहारिणी मभयदाम दंडकारा हस्ते वंदे परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदा शारदा विठ्ठल जन्माय बोनिया देख करा देहाचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक हो देहाचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्रीय संतांच्या मालिकेतील ज्या स्त्रीच्या नावाने एक नवल वर्तलं सद्गुरूंच्या पायी आयुष्यभर उपासलेल्या त्याचा विको कमी आयुष्यभर उपासलेल्या काबाड कष्ट केलेल्या एवढंच नव्हे तर ज्यांनी आपल्या मनामध्ये दुःखाचा कापूर केव्हाच जाळला 6-7 वर्षाच्या लेकराला आई वडिलांपासून वेगळं व्हावं लागलं आणि तेच नातं तुम्ही इकडे लक्ष द्या आणि तेच नातं तिने भगवंताशी जोडून भाव संपन्न असं
समर्पित जीवन जगून दाखवणाऱ्या संत श्रेष्ठ संत जनाबाई यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग नामपर प्रकरणातील आज आपण या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा हा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की आज या ठिकाणी आपल्या मधुताई यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. या निमित्त ही कीर्तन रूपी सेवा ठेवण्यात आलेली आहे. ज्यांच्यामुळे मी नारदाच्या गादीवरती उभे असे असणारे माझे गुरुवर्य. बघा, गुरुवर्यांचे नाव काही मुखाने घेऊ नये, परंतु तुम्हाला जर सांगितलं नाही तर कळणार नाही. मृदुंगाचार्य मृदुंगमणी दीपकजी महाराज सुद्रिक पाटील व सो अनिताताई महाराज सुद्रिक पाटील माई व बाबांची देखील अंतकरणापासून आभार मानते व माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल बघा, ज्यांचा अभंग आज आपण कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे, महाराज त्यांचा अधिकार एवढा मोठा होता. संत जनाबाईंनी जर कधी झाडून घेतलं ना तर माझ्या भगवंताने मागून केर भरावा एवढा अधिकार त्यांचा होता. झाड लोट करी जनी केर भरी चक्रपाणी. संत जनाबाईंनी जर कधी साळ कांडायला काढली ना तर माझ्या भगवंताने ती उखळ झाडून काढावी. संत जनाबाईंना साळ कांडू लागावी. जनाबाईंनी म्हणावं, अरे भगवंता, आता तरी उखळ सोड रे, तुझ्या हाताला आता फोड आलाय, आता तरी उखळ सोड. जनी म्हणे उखळ सोड, हाताला से फोड, जनी म्हणे उखळ सोड. एवढा अधिकार त्यांचा होता महाराज. संत जनाबाई जर कधी शेण आणण्याकरिता गेले ना तर भगवंताने त्यांच्या पाठीमागे जावं. जनी जाय शेणासाठी उभा आहे तिच्या पाठी. जनाबाईंनी ज्यावेळेस गौऱ्या गोळ्या केल्या त्यावेळेस ते गाठोडं भगवंताने आपल्या डोक्यावरती घ्यावं आणि पुढे चलावं आणि मागे संत जनाबाईंनी चलावं. मोठं उचलून डोक्यावरती घेई मागे चाले जनाबाई. एवढा अधिकार संत जनाबाईंचा होता महाराज. बघा, एक वेळचा प्रसंग आहे. संत जनाबाई स्नानाकरिता बसल्याच्या नंतर विस्नाकरिता पाणी हे नव्हतं. इकडं मुलं बडबड करू नका, इकडे लक्ष द्या. विस्नाकरिता पाणी हे नव्हतं, तुम्ही इकडे लक्ष द्या, त्यांच्याकडे नका बघू. विस्नाकरिता पाणी नव्हतं. त्यावेळेस भगवंताला आवाज दिला, पांडुरंगा, अरे पांडुरंगा, मला विस्नाकरिता पाणी नाही रे, तेवढं पाणी देशील का? महाराज भगवंत पाणी आणण्याकरिता गेले. मनामध्ये विचार आला की गरम पाणी नेण्याऐवजी गार पाणी नेण्याऐवजी भगवंताने गरम पाणी हे दिलं. संत जनाबाईंची चेष्टा केली महाराज. गरम पाणी हे दिल्याच्या नंतर जनाबाईंनी ते आपल्या अंगावरती घेतलं. महाराज एवढ्या वेदना होऊ लागल्या, अंगाला फोडा आले महाराज. संत जनाबाईंनी भगवंताला शिव्या दिल्या महाराज. अरे अरे विठ्या, मुळ मायेच्या कारट्या, तुझी रांड रंडकी झाली, जन्म सावित्री चुडाल्याली, तुझे गेले रे मडे, तुला पाहुनी काय रडे, उभी राहुनी अंगणी, शिव्या देते दासी जनी. महाराज भगवंताला देखील शिव्या देवा एवढा अधिकार त्यांचा होता महाराज. बघा, संत जनाबाई अभंगामध्ये नामाचं आणि या देहाचं वर्णन सांगतात. काय? संत जनाबाई अभंगामध्ये नामाचं आणि देहाचं वर्णन सांगतात. मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर किती वर्ष जगला याला महत्त्व आहे का? तर नाही महाराज. मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर किती वर्ष जगला याला महत्त्व नाही महाराज. चांगदेव महाराज देखील 14 वर्ष जगले, परंतु याला महत्त्व नाही. जीवनामध्ये आल्याच्या नंतर त्याने काय केलं याला महत्त्व आहे. बघा, 16व्या वर्षी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा गड जिंकला, परंतु आत्ताचे लोक काय म्हणतात, हो 16वं वर्ष धोक्याचं, हो 16वं वर्ष धोक्याचं. महाराज 16वं वर्ष हे धोक्याचं नाही. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी सिंहग तोरणा गड जिंकला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ 16व्या वर्षी घेतली. म्हणून तुकोबाराय म्हणतात की हा देह एकदा गेल्याच्या नंतर पुन्हा तुम्हाला मिळणार आहे का? तर नाही. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मनुष्य देह वारा मग लागे. एकदा गेल्याच्या नंतर हा नरदेह पुन्हा मिळणार नाही. परंतु बघा, आपल्याला नरदेह कळाला, परंतु आपल्याला नरदेह मिळाला, परंतु कळाला का? हो तर नाही महाराज. बघा, पशु पक्ष्यांना नरदेह मिळाला नाही आणि कळाला देखील नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती.
बघा, पशु पक्ष्यांना देह मिळाला देखील नाही आणि कळाला देखील नाही. आपल्याला देह मिळाला परंतु कळाला नाही. स्वर्गातल्या देवतांना देह मिळाला नाही महाराज परंतु कळाला. स्वर्गातले देवता पांडुरंग परमात्म्याला विनंती करत आरते, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी भावा जन्मा महा. भगवंताकडे विनवणी करतात, अरे भगवंता आम्हाला जन्म हवाय पण कुठं हवाय? मृत्यू लोकामध्ये हवाय. भगवंत विचारतात, मृत्यू लोकामध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही काय करणार? नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती. नारायण या नामाचं नामस्मरण करू, भगवंताचं नामचिंतन करू. बघा, स्वर्गातल्या देवतांना नरदेह मिळाला नाही परंतु कळाला आणि आपल्याला मिळाला परंतु कळाला नाही महाराज. बघा, असाच एक राजा होता. तो जंगलामध्ये शिकार करण्याकरिता गेला. संध्याकाळ झाली तरी त्याच्या हाताला शिकार लागली नाही. आता माघारी येताना त्याला एक उघडा धनगर दिसला. आता उघडा धनगर म्हणजे कसा हो? त्याच्या अंगावरती वस्त्र हे नव्हते. उघडा धनगर दिसला. राजाने आपल्या जवळची शाल जोडी घेतली. सेवकाला सांगितलं, हे घे ही शाल जोडी आणि त्याला देऊन टाक. आता महाराज हा त्या उघड्या धनगराकडे गेला, म्हणाला हे घ्या शाल जोडी. त्यावेळेस आता महाराज ती शाल जोडी कशाकरिता दिली होती हो? तर अंगावर पांघरण्याकरिता दिली होती. त्याने ती शाल जोडी घेतली आणि ज्या ठिकाणी तो उभा होता, गवताच्या ठिकाणी तो उभा होता, त्याने ती शाल जोडी खाली टाकली आणि त्याच्यावरती तो उभा राहिला. म्हणजे याला ही शाल जोडी कशाकरिता दिली हे कळालं का? तर नाही महाराज. आपली देखील अवस्था तशीच आहे. आपल्याला हा नरदेह कशासाठी दिलाय हे कळालं का? आपल्याला नरदेह मिळाला कशासाठी दिलाय? भगवंताने हा नरदेह दिला. भजना गोमाटा तो या झाला फाट्या बादिकेचा. बघा, भगवंताने आपल्याला नरदेह हा कशासाठी दिलाय हो? तर नामचिंतन करण्याकरिता दिलाय. परंतु आपण त्याच्यासाठी उपयोग केला का? आपण भोजनासाठी उपयोग केला.
आपण भोजनासाठी उपयोग केला, परंतु हा नरदेह कशासाठी दिलाय? भगवंताचं नामचिंतन करण्याकरिता दिलाय. मग संत जनाबाई म्हणतात, अरे बाबा तू एकदा तरी जन्माला येऊन बघ. जन्माला आल्याच्या नंतर काय कर, तर या देहाचं सार्थक कर. या देहाचं सार्थक कशाने होईल? तर भगवंताच्या नामचिंतनाने होईल. एकदा तरी जन्माला येऊन बघ. संत श्रेष्ठ जनाबाई अभंगाच्या प्रथम चरणात सार्थक. अरे बाबा तू एकदा तरी जन्माला येऊन बघ. काय कर, तर या देहाचं सार्थक कर. आपल्याला नरदेह मिळाला परंतु कळाला नाही. बघा आपल्याला जर नरदेह कळाला असता तर आपण व्यसन केलं असतं का? हो तर नाही महाराज. लोक आजकाल एवढीही तंबाखू खातात महाराज. तंबाखू ही शरीरासाठी हानिकारक असते. महाराजांनी कितीही सांगितलं की तंबाखू खाऊ नका, तरी महाराज ते काय करतात, कीर्तन संपलं की यांचा लगेच ग्रुप तयार होतो. झाल्याच्या नंतर आता एक म्हणतो, वा ताईंचं कीर्तन खूपच छान झालं. त्यावेळेस दुसरा म्हणतो की हा ताईंचा आवाज तर खूप छान होता, खूप छान कीर्तन झालं. आता जो तंबाखू खात असतो त्याच्या खिशातून तंबाखू निघते. आता हातावरती येते, त्याचं कार्य सुरू होतं. सुरू झाल्याच्या नंतर एक म्हणतो, अरे बाबा ताईंनी सांगितलं ना आज की तंबाखू खायची नसते, ही शरीरासाठी हानिकारक असते. तो म्हणतो अरे त्यांचं सांगायचंच काम असतं रे. आजची तर लय टापा हाणू लागली. गावातल्यांनी पण लय निवडून कीर्तनकार आणले. म्हणजे बघा आम्ही कितीही सांगितलं तरी तुम्ही ऐकणार. महाराज खुशाल नाही म्हणता. नरदेह आपल्याला मिळाला महाराज परंतु कळाला नाही. हा नरदेह एवढा अनमोल आहे महाराज. मनुष्य जन्म न बोले ना मिट्टी में ना रोल रे. अब जो मिला है कब न मिलेगा, कभी नहीं. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं. अनमोल किमतीचा हा नरदेह महाराज. मनुष्य हा नरदेह एवढा दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ